नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी। आज मी बनवणार आहे मेथीची कोरडी भाजी। मेथी ही खूप पौष्टिक आणि गुणकारी असते आपल्या सर्वांसाठी। तर सर्वप्रथम मेथीची भाजी ही मी निवडून 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून कापून घेतलेली आहे आधीच। बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। एक मोठ्या साईजचा कांदा जो मी आधी चिरून घेतला आहे, त्यानंतर 1 वाटी बटाटा, त्यानंतर जिरे घेतलेले 1 चम्मच, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच हळद, 7 ते 8 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, 7-8 पाकळ्या लसूणच्या ज्या मी आधी चिरून घेतलेल्या आहे, त्यानंतर 1 वाटी कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टा आणि कोथिंबीर, मीठ आपल्या आवडीनुसार टाकूया। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी रेसिपी ही इंडक्शनवरती बनवणार आहे। त्यात मी 4 टेबलस्पून तेल घालते। तर आपण इंडक्शन चालू करूया। 1300 वरती ठेवलेलं आहे। आपलं तेल हे तापायला सुरुवात झालेली आहे। त्यात आता सर्वप्रथम हिरवी मिरची घालूया। टेम्परेचर इथे मी 600 वरती राहू देणार आहे आता। आपली मिरची ही तळली गेलेली आहे। त्यात आता लसूण घालूया। इथे मी लसूण चिरून घेतलेला आहे। त्याऐवजी तुम्ही लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता। आपली मिरची आणि लसूण तळला गेलाय। त्यात आता जिरे टाकूया। हे सर्व तळलं गेलंय। त्यात आता कांदा टाकते मी। मी इथे कांदा हा जास्त प्रमाणात घेतलेला आहे, त्याने भाजीला छान अशी टेस्ट येते। आपण आपल्या आवडीनुसार कमीही टाकला तरी काही हरकत नाही। सर्व एकत्रित करून घेऊया आणि त्यानंतर कांद्याला थोडासा लालसर रंग होईपर्यंत तळू देणार आहे मी इथे। तर बघू शकतो आपण आपल्या कांद्याचा हा रंग हा बदललेला आहे। त्यात आता कापलेला बटाटा सुद्धा टाकून देते मी। बटाट्याने भाजीला मेथीचा जो कडवटपणा असतो तो येत नाही, त्यामुळे मुलं ही आवडीने खातात ही भाजी। तर इथे मी इंडक्शनचं टेम्परेचर हे 400 वरती ठेवलेलं आहे। सर्व एकत्रित करून घेऊया आणि एक वाफ येईपर्यंत त्यावर झाकण झाकून 2 मिनिटं त्याला होऊ देऊया, म्हणजे आपले बटाटे छान असे वाफले जातील। तर आता इथे मी इंडक्शनचे टेम्परेचर हे 600 वरती केलेलं आहे। सर्व एकत्रित करून घेऊया। आपले बटाटे हे वाफत आलेले, त्यात आता हळद सुद्धा घालून देऊया। त्यानंतर धने पावडर, अर्धा चम्मच मीठ घालते आणि इथे कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे मी। कच्च्या शेंगदाण्याने छान असा खरपूस होते आपली भाजी, त्यामुळे मी ते कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टा टाकते। आपण भाजलेले शेंगदाण्यांचा सुद्धा टाकला तरी काही हरकत नाही। ते सर्व एकत्रित करून घेऊया, म्हणजे सर्व मसाले एकत्रित होऊन छान असा फ्लेवर येऊन जाईल आपल्या भाजीला। तर झाकण ठेवून 5 मिनिटं त्याला होऊ देते आता। पण अजूनपर्यंत आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या। त्यानंतर चेक करून घेऊया वाफले गेलेत का ते। तर बघू शकतो आपण छान असे झालेले आहेत आपले बटाटे। तर आपली ही भाजी अगदी 5 मिनिटात तयार होते, छान अशी झालेली आहे। त्यात आता चिरलेली मेथी घालूया। सुरुवातीला अर्धी टाकते मी, एकत्रित केल्यानंतर राहिलेली सुद्धा घालून देऊया। तर मी ते टेम्परेचर 400 वरती ठेवलेलं आहे। आपण जर गॅसवर बनवत असाल तर फ्लेम ही मीडियम ठेवायची। आता राहिलेली सुद्धा घालूया आणि इथे 1 चम्मच मीठ घालते मी। सुरुवातीला बटाटे वाफवत असताना अर्धा चम्मच घातलेलं होतं, आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता। आता नंतर कोथिंबीर घालते। तर या भाजीवरती आपण झाकण झाकू नये, म्हणजे भाजी अशी छान अशी खरपूस होते। भाजीला आता आपण 5 मिनिटं मंद आचेवर होऊ देऊया, त्याला जास्त वेळ लागत नाही। तुम्ही ही बनवा मेथीची सुकी भाजी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपली भाजी कशी बनली ते। तर आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद। घर सखा, स्वस्थ रहा।